कार्यकर्त्यांचं मत हेच होतं आणि कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व जे इकडे बसलेलं आहे त्यांना सगळी इथली परिस्थिती माहीत आहे। आमचे संपर्क प्रमुख आहेत राज दीक्षित, ते आज 10 महिने इकडे सतत येत आहेत, त्यांनी पूर्ण इथला अभ्यास केला आहे आणि असे अनेक ठिकाणी संपर्क प्रमुख आमचे गेलेले आहेत। लोकसभा संपर्क प्रमुख असतील, संघटक असतील, समन्वयक आहे, निरीक्षक आहे, तिकडचे आमदार आहेत स्थानिक ठिकाणचे, रामटेक पासून गडचिरोली असेल, भंडारा गोंदिया असेल, सगळीकडचे त्या ठिकाणच्या आमदारांना मला इथली जबाबदारी दिलेली आहे। आपल्याला माहितीच आहे की नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात झालेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या देखील सर्व लगबग सुरू झालेली आहे। आज या पत्रकार परिषदेत मी आमदार मनीषा कायंदे, विधान परिषद सदस्य मुख्य प्रतोद, विधान परिषद शिवसेना गट आणि प्रवक्ता पक्षाचे या नात्याने आणि वर्धा जिल्ह्याची निवडणूक निरीक्षक म्हणून मला या ठिकाणी जबाबदारी आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबत राजजी दीक्षित जे संपर्क प्रमुख आहेत वर्धा आहेत, श्री राजेशजी सराफ जिल्हा प्रमुख वर्धा, श्री रविकांतजी बालपांडे लोकसभा संपर्क संघटक वर्धा, अनिलजी देवतारे वर्धा जिल्हा समन्वयक, गणेशजी इखार वर्धा लोकसभा सहसंघटक, श्री प्रशांतजी शहागडकर नाही कुलगाव ते आहेच आणि आमच्या जिल्हा प्रमुख महिला आघाडी ते आता उपस्थित नाही, पण या दिलीप भाऊ आणि आमचे इथले प्रसिद्धी प्रमुख जे आपल्या सर्वांना सुपरिचित आहे। निवडणूक ही आपल्याला माहिती आहे, लोकसभेची निवडणूक झाली, त्याहीमध्ये जनतेने भरभरून एनडीएला साथ दिली। एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना, जे आम्ही मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जनतेने आम्हाला सपोर्ट केला। तिकडे माननीय मोदीजी हे पंतप्रधान पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे झाले। त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली, त्यामध्ये फेक नॅरेटिव्ह याला झुगारून जनतेने लाडक्या बहिणी या महायुतीच्या सोबत राहिल्या आणि भरभरून मतदान केलं आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये विराजमान झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्येच ती खरी निवडणूक लढली गेली आणि त्यांच्याच संकल्पनेतून लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक गेम चेंजर आणि एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणू ती अशी झाली। आणि त्यानंतर आपण पाहिलं की 2च दिवसापूर्वी बिहारमध्ये जी निवडणूक झाली, पुन्हा एकदा तिकडे एनडीएचं सरकार आलं आणि विकासाचं राजकारण हेच आमचं ब्रीद आहे। आपण पाहिलं असेल तर माननीय एकनाथजी शिंदे यांनी 2.5 वर्षामध्ये त्यांच्या कार्यकाळात स्वतःला मुख्यमंत्री सीएम न म्हणता कॉमन मॅन त्यांनी स्वतःला म्हटलं आणि आता ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, डेडिकेटेड टू कॉमन मॅन। ही त्यांची छबी आज पूर्ण महाराष्ट्रभरात आहे। महाराष्ट्राचा कायापालट त्यांनी केला, विविध प्रकल्प पूर्णत्वास नेले, मुंबईतले असतील, मुंबईच्या बाहेरचे असतील, समृद्धी महामार्ग असेल, अनेक अटल सेतू असेल, कोस्टल रोड हे मुंबईचे झाले, परंतु पूर्ण विदर्भाला आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांना जोडणारा समृद्धी महामार्ग पूर्ण झाला। आज बघा आपण म्हणतो की एअरपोर्ट हे सगळ्यांनाच आता 3रा एअरपोर्ट मुंबईत आला, तो सगळीकडे कनेक्टिव्हिटी, विविध छोटे मोठे एअरपोर्ट पण झाले, अमरावती असेल वगैरे असे पण बरेच झाले। त्यामुळे एक विकासाचं राजकारण घेऊन आम्ही पुढे आहे आणि या निवडणुकीमध्ये आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेत अतोनात परिश्रम घेतले, विधानसभेत अतोनात परिश्रम घेतले, आता त्यांची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये या ज्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहे यामध्ये खास करून आम्ही सगळेजण इथे उपस्थित असलेले यासाठी मी प्रचारासाठी इथे आलेलो आहे।
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या आहे, सगळा शेड्यूल आपल्याला माहिती आहे. परंतु या ठिकाणी आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही रविकांतजी बालपांडे जे आहेत त्यांना वर्ध्यासाठी आम्ही उमेदवारी या ठिकाणी घोषित करत आहोत आणि त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देतोय. आपल्याला माहिती आहे की या निवडणुका ज्या आहेत या मैत्रीपूर्ण होणार आहेत. तुमचा प्रश्न पुढे येईलच, त्याला मी उत्तर देईन. परंतु जसं मी सांगितलं की कार्यकर्त्याचा देखील कार्यकर्त्यांनी काम केलं लोकसभेसाठी विधानसभेसाठी, परंतु आता ही त्यांची निवडणूक आहे. त्यांनाही इकडे जसं प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि पक्ष वाढलाच पाहिजे. कारण शेवटी कार्यकर्त्याला निवडणूक लढलोच नाही अनेक वर्षानुवर्ष तर तिथे प्रत्येक पक्षाला आपली ताकदही कळत नाही की आमची काय ताकद आहे, आमचे किती आहेत. कारण युतीचे मतदार आहेत, एनडीएचे मतदार आहेत, महायुतीचे आम्ही घटक पक्ष, मुख्य घटक पक्ष म्हणून जे एक कार्यकर्त्यांना बळ मिळायला पाहिजे स्थानिक पातळीवर, तर यासाठी आम्ही ही रविकांतजी बालपांडे हे नगराध्यक्षासाठी ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठीच आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते की नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत त्यांचा अनुभव आहे, खूप मोठा अनुभव आहे. त्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत. वर्धेतला ते एक पॉप्युलर चेहरा आहे, एक इमेज त्यांची माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मनात एखादा शिवसैनिक कसा असावा त्याचं ते प्रतीक आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अत्यंत आमच्यासाठी महत्त्वाची आहे. यापुढे तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आमच्यापैकी कोणालाही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता. होतील या पण 2 दिवसात आपल्याला सगळंच चित्र क्लिअर होईल. आम्ही सुरुवात आजपासून केलेली आहे. सगळीकडे आम्ही उद्याचा 3 वाजेपर्यंत वेळ आहे. सगळी तयारी झालेली आहे. जे इच्छुक आहेत, जिकडे जिकडे जे योग्य आम्हाला वाटत आहेत ते सगळ्यांचे फॉर्म तयार आहेत आणि त्यांच्या उमेदवाऱ्या किंवा जे काय त्यांची पूर्व तयारी असते ती तयार आहे. त्यामुळे या अशा पद्धतीने या निवडणुका होणार आहेत. सगळीकडे पूर्णपणे उमेदवार उभं करणार आहोत. बघा, ही निवडणूक जसं मी म्हटलं कार्यकर्त्यांची आहे. स्थानिक ठिकाणी वेगवेगळी समीकरणं असू शकतील. अजूनही 2 दिवस आपल्या हातात आहेत. स्थानिक ठिकाणी जे योग्य वाटेल ते पूर्व विदर्भामध्ये विविध नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि सर्वाधिकार इथले जे जिल्हा प्रमुख आहेत, जे लोकसभा संपर्क प्रमुख आहेत, जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्यावर हा विषय पक्षश्रेष्ठींनी सोडलेला आहे आणि त्याप्रमाणे या अशा पद्धतीने या मैत्रीपूर्व लढत होणार आहे. विकासाचा मुद्दा माननीय एकनाथजी शिंदे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेनेला, धनुष्यबाणाला लोकांनी निवडून द्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये निश्चितच आम्हाला सफलता मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.